यार, एका मुलीला अचानक आपल्या बाबांच्या कबरेजवळ एक असा लॉक दिसला जो सहजासहजी दिसत नव्हता. तिला आठवलं की बाबांनी तिला एक सिक्रेट चावी दिली होती. तिने ती चावी त्या होलमध्ये टाकून बघितलं. विचार पण केला नव्हता की क्लिक असा आवाज आला आणि जवळच्या कबरीचा बेसमेंट हळूच उघडला गेला आणि पुढच्याच सेकंदाला एक कित्येक टन वजनाचा मोठा दरवाजा पण उघडला गेला. क्युरिओसिटीमध्ये ती मुलगी थोडी घाबरत दरवाजातून आत गेली, पण जेव्हा तिने आतला लाईट लावला तेव्हा जे समोर बघितलं त्याने तिला एकदम शॉक केलं. यार, तो तर एक खूप मोठा सिक्रेट रूम होता आणि त्यात बाबांच्या पूर्ण आयुष्यातल्या सगळ्या जुन्या वस्तू भरलेल्या होत्या. बाबांची हँडरायटिंग बघून पण मुलीला कळत नव्हतं की बाबा इथे काय करायचे. लगेच टेबलवर ठेवलेल्या एका व्हिडिओ प्लेअरवर तिची नजर गेली. त्यावर लिहिलेल्या नोट्सप्रमाणे तिने व्हिडिओ प्लेअर चालू केला. तेव्हा बघितलं की तो बाबांनी तिच्यासाठी सोडलेला व्हिडिओ मेसेज होता. कळलं की बाबा गायब झाले नव्हते, उलट ते एकटेच एका सिक्रेट आयलंडवर गेले होते एक जुनी कबर शोधायला, ज्याच्या आत नेहमी जिवंत राहण्याचं रहस्य लपलेलं होतं. आणि ही बातमी इतकी महत्त्वाची होती की त्यांना नाईलाजाने आपल्या मृत्यूचं नाटक करावं लागलं, जेणेकरून लोकांपासून लपून राहता येईल. बाबा जिवंत आहेत की नाहीत हे बघायला लारा नावाच्या त्या मुलीने लगेच एका मच्छीमाराची बोट भाड्याने घेतली आणि जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या वेगात त्या सिक्रेट आयलंडच्या दिशेने निघाली. पण विचार पण केला नव्हता की जशी बोट आयलंडच्या जवळ पोहोचली, एक खूप मोठं वादळ आलं. बोट मोठ्या मोठ्या लाटांच्या तडाख्याने वाईट प्रकारे हलू लागली. बघितलं की लाटा बोटला फोडून टाकतील. तेव्हा लाराला नाईलाजाने आपलं सामान उचलून समुद्रात उडी मारावी लागली. पण विचार पण केला नव्हता की वाईटातून काहीतरी चांगलं झालं आणि ती नशिबाने वाहत वाहत त्याच आयलंडवर पोहोचली. आणि जेव्हा तिने वर बघितलं तेव्हा तिला दूर डोंगरावर कोणीतरी दिसलं. लक्ष देऊन बघितलं तर ते दुसरं कोणी नसून तिचे बाबा म्हणजे रिचर्ड होते. अगदी त्याच वेळेस बाबांनी पण तिला बघितलं, पण विचार पण केला नव्हता की त्यांनी लाराला ओळखलं पण नाही. उलट आणखी वेगाने वर चढू लागले, जसं काय जाणून बुजून तिच्यापासून वाचू इच्छित होते. हे बघून लारा पण पटकन त्यांच्या मागे डोंगर चढायला लागली. बाबांना एका अंधाऱ्या गुफेत राहताना बघून लाराचं मन तुटलं आणि तिने वेदनेने बाबांना हाक मारली, पण तरी पण बाबांनी तिच्याकडे बघितलं पण नाही जोपर्यंत तिने बाप लेकीचा त्यांचा सिक्रेट इशारा केला नाही. तेव्हा कुठे रिचर्ड बाबांना खात्री पटली की समोर उभी असलेली मुलगी खरंच त्यांची मुलगी आहे. जसं लाराने विचारलं की तुम्ही घरी का येत नाहीये, रिचर्डने तिला एक असं रहस्य सांगितलं जे पूर्ण मानवजातीसाठी खूप महत्त्वाचं होतं.